लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नाशिकमध्ये सुरू असणाऱ्या कॉर्पोरेट जिहादची पुनरावृत्ती आता मुंबईमध्ये झालेली आहे. एकावरती गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र गुन्हा जरी आता दाखल होत असला तरी हे प्रकरण 4 दिवसापासून सुरू होतं आणि याचा फॉलोअप घेतल्यानं काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नक्की काय प्रकरण आहे, कधीपासून सुरू होतं आणि तुम्ही कोण आहात? साहेब, हा जो विषय आहे ना 4 दिवसापासून चालला नाही आहे. हा मुलगा 1 महिन्यापासून ह्या मुलीला मेसेजवर मेसेज, आणि ते मेसेज पण एवढे घाणेरडे अश्लील व्हिडिओ पाठवतो आहे. न्यूज व्हिडिओ, पॉर्न व्हिडिओ, म्हणजे स्वतःच्या त्याचे लिंगाचे फोटो त्या मुलीला पाठवतो आहे. आणि शेवटी कंटाळून त्या मुलीने आपल्या बापाला सांगितल्यानंतर, त्या मुलीचे वडील माझे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं असं असं. तेव्हा आम्ही याचा पाठपुरावा 4 दिवस करतो आहे आणि आज पोलीस स्टेशनला आलो. नाशिकला TCS कंपनीमध्ये जसा कॉर्पोरेट जिहाद झाला त्या धर्तीवर आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये हा कॉर्पोरेट जिहाद होतो आहे. आणि ह्या जिहादी मानसिकतेचे ही जी लोक आहेत ह्यांना वेळेवर जर ठेचलं नाही तर यापुढे या आपल्या पूर्ण देशातल्या मुंबईतल्या महिला स्वतःला सुरक्षित माणूस टाकणार नाही आहेत. हा करणारा जो हा अशरफ नामक हा मुलगा आहे, हा इथूनचा शिवडीतला मुलगा आहे. आणि त्याचे संबंध जे आहेत हे राजकीय संबंध आहेत. आणि राजकीय संबंधीचा फायदा घेऊन हा अशा कॉर्पोरेट सेक्टरमधल्या मुलींना जर या षडयंत्रामध्ये आणत असेल तर मी या महाराष्ट्राच्या शासनाला विनंती करेन की तुम्ही याची एक SIT स्थापन करा आणि कायदेशीर याची चौकशी करून असल्या जिहादी मानसिकतेतल्या कटमुल्यांना योग्य ती कार्यवाही करून योग्य ती शिक्षा द्या. नक्कीच तुम्ही देखील गेल्या अनेक दिवसांचा फॉलोअप घेत होता. तुम्ही देखील सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आहात. काय वाटतं असं का होतं आणि याच्यावरती काय कठोर कारवाई, वेगळे नियम, वेगळे कायदे व्हायला पाहिजे? साहेब, याच्यावरती तर आपल्या शासनानं आता एक नवीन कायदा काढलेलाच आहे धर्मांतरणाचा. पण आम्ही त्यांना परत आवाहन करतो की अशा गोष्टीसाठी एक नवीन GR काढा. आणि ह्या गोष्टी या वारंवार ह्या हिंदूंना टार्गेट करण्यासाठीच होत आहेत. विशेष नाही आहे, हे वर्ष खूप दिवसापासून आपण पाहतो आहे. परंतु आता हिंदू जागा झालेला आहे, हिंदू झोपलेला नाही आहे. आणि मी खात्रीपूर्वक सांगेन, ज्या दिवशी हिंदू जागा होईल त्यावेळेला ह्यांच्या बकोट्या पकडून ह्यांना प्रश्न विचारेल आणि ह्यांच्या डोंगरावर लाथा मारून यांना इकडनं पळवून लावेल. आणि ज्या दिवशी हा हिंदू प्रखरतेने जागृत होईल तेव्हा हा जिहाद हा आपण पूर्ण विश्वातनं नायनाट करू शकू. तुम्ही कशा प्रकारे याचा फॉलोअप घेतला, तुमच्यापर्यंत प्रकरण कसं आलं आणि तुम्ही कसापर्यंत हे निकाला लावलं? नक्की सुरुवातीपासून सांगा. हा जो मुलगा आहे हा या मुलीच्या कंपनीमध्ये कामाला होता. आणि मुलगी जास्त पण नाही, केवळ 15-20 दिवस त्या कंपनीत कामाला होती. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरून या मुलीचा नंबर काढला आणि सदर मुलीला तो गेले 4-5 दिवस तर घाणेरडेच मेसेज करत होता की हॉटेलवर जाऊ, सेक्स करू आणि तुला जे काय हवं आहे ते मी तुला देईन म्हणून. अशा बऱ्याचशा गोष्टी तिला सांगायला लागल्या. शेवटी त्या मुलीने आपल्या बापाला सांगितलं आणि तिच्या वडिलांनी मग आम्हाला सांगितलं की असा त्रास होतो आहे. तेव्हा आम्ही याचा पाठपुरावा गेले 3 दिवस करतो आहे. आज जेव्हा पोलीस स्थानकामध्ये रितसर तक्रार केली तेव्हा प्रशासनानं त्यांना धरून आणलं. आज त्याच्यावर FIR लॉन्च झालेली आहे. परंतु आमचा आग्रह आहे की त्याच्या ज्या धारा आहेत त्या अजून सक्त लावाव्यात त्याला. कारण जोपर्यंत यांना दहशत होणार नाही, एकाला दहशत झाल्याच्या नंतर या सगळे कटमुल्ले बरोबर लाईनवर येतील. त्याला ताब्यात घेतला, अटक केली त्याला आज अटक झालेली आहे आणि त्याचा आता पंचनामा होतो आहे. FIR लॉन्च झालेली आहे आणि ती ऑनलाईनवर झालेली आहे. आपल्याला प्रत्येकाला ती दिसू शकेल. नक्कीच हे जे प्रकरण होतं जसं नाशिकमध्ये झालं ते आता हे देखील झालं, तुम्ही याचा पाठपुरावा करत आहात. काय वाटतं, असं होऊ नये, असं काय जनजागृती करणं गरजेचं आहे का? कारण का जर पाहायला गेलं तर असे प्रकरण घडत आहेत जास्त. साहेब, असं होऊ नये ही आमची स्वतःची तर खूपच इच्छा आहे. आणि त्याकरता आम्ही स्वतः सकल हिंदू समाज म्हणून आमचे काही कार्यकर्ते गेले 2022पासून प्रखरतेने आक्रोश मोर्चे आणि आंदोलनं करत आहोत. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की केवळ हिंदू मुलींना टार्गेट करण्यासाठी हे वारंवार ह्या गतिविधी चालू आहेत आणि हे षडयंत्र लवकरात लवकर थांबलं पाहिजे. नक्कीच हे असे जे प्रकरण होतात सुरुवातीपासून हे प्रकरण झालं, तुम्ही याचा फॉलोअप घेतलेला आहे. आता त्याला तुम्ही बोलताय की राजकीय पाठिंबा आहे, तर कोणाचा राजकीय पाठिंबा आहे किंवा काय आहे, तो कोणाचा कोण आहे? हा जो मुलगा आहे अशरफ नामक कटमुल्ला, या वडाळा विधानसभेमध्ये 201 वॉर्ड आहे. तिकडची एक नगरसेविका आहे इरम सिद्दीकी म्हणून, तिचा पुतण्या लागतो. आणि तिचा नवरासुद्धा काही वेळापूर्वी संध्याकाळी मला वाटतं 6-7च्या दरम्यान या पोलीस स्थानकामध्ये आला होता. आता तो येऊन तासभर या पोलीस स्थानकामध्ये बसला. काय चाललं आहे यांचं? कुठलं षडयंत्र चाललं आहे? कुठल्या गोष्टी चालू आहेत? आमचं आव्हान आहे शासनाला की याच्यावर कडक कार्यवाही करा, नाहीतर उद्या आमच्या आया बहिणींना या रस्त्यावर फिरणं मुश्किल होऊन जाईल.
नक्कीच काय वाटतं जे नाशिकला प्रकरण त्याच्यात मोठी कारवाई झाली आता देखील होईल, काही कायदे आहेत यासाठी वेगळं काय हवं का? म्हणजे कॉर्पोरेटमध्ये मोठ्या प्रमाणात होते, ज्या मुलींना गरज असते त्यांची मजबुरी असते त्या मुली सांगतात, काही मुली सांगत नाहीत. आता या प्रकरणामध्ये 2 मुलींनी हे प्रकरण ब्लॉक केलं, त्या मुलाला सहन केलं असं प्रकरण होतं. हे कॉर्पोरेटमध्ये असं वेगळं का सिस्टीम हवी का? कारण का नंबर असतात, काही प्रायव्हसी असते, असं काय वेगळं हवं? कॉर्पोरेटमध्ये एक सेक्शुअल हॅरेसमेंट नावाचा एक डिपार्टमेंट असतो, त्याची एक कमिटी बनवली जाते प्रत्येक कॉर्पोरेट कंपनीमध्ये असते, जशी ती इथे सौदी होती TCSमध्ये. तर त्या ठिकाणी या कॉर्पोरेट हॅरेसमेंट जी कमिटी असते त्या ठिकाणी जर तुम्ही योग्य व्यक्ती बसवलात आणि शासनातर्फे त्या कमिटीचं जर योग्य रीतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं की नाही कंपनीमध्ये, हे जर प्रत्येक कंपनीने स्ट्रिक्टली जर फॉलोअप केला आणि गव्हर्नमेंटने सुद्धा त्याचं रेग्युलरली दरवर्षी 6 महिन्यात जर फॉलोअप घेतला तर ह्या गोष्टी बऱ्याचपैकी उघडकीस येतील. जसं आता आपल्याला लक्षात आलं की या 2 मुलींनी ब्लॉक केले, एका मुलीने सांगितलं कोणास घेणे याच्या अगोदर सुद्धा केलेलं असेल. माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की याचे स्पॅम रेकॉर्ड्स काढलेले आहेत 2021-22 पासूनचे. तर ह्या नंबरवरून बऱ्याच लोकांनी त्या नंबरला ब्लॉक केलेला आहे किंवा अश्लील मेसेज पाठवतो, घाणेरडे मेसेज पाठवतो म्हणून ब्लॉक केलेला आहे. याचा स्पॅम हिस्ट्रीसुद्धा ह्याचा गव्हर्नमेंटला मला विनंती आहे की जर CDR चेक करावे, याचे अगोदरचे जेवढे कॉल रेकॉर्ड्स आहेत त्याने कोणा कधी कॉल केलेले आहेत हा सर्व CDR रेकॉर्ड त्यांना मिळेल सायबर क्राईममध्ये जर याचा व्यवस्थित शहानिशा केली तर. आणि माझी मागणी आहे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना की यांनी ह्या गोष्टीचा मुळापर्यंत जाऊन ह्या जिहादी वृत्तीचा याचा बोलावता धणी कोण आहे, जसं नाशिकमध्ये घडलं, पुण्यामध्ये घडलं आणि आता मुंबईतली पहिली घटना आहे, त्याचा बोलाविता धणी कोण आहे, यांना कुठच्या प्रकारे ह्या गोष्टीसाठी कोण हे करत आहे का, प्रोत्साहन देत आहे का किंवा फायनान्शियली मदत करत आहेत का, ह्या गोष्टीचा छडा लावावा. आणि जर याच्या मुळाशी जर सरकार पोचणार नसेल तर आम्ही सर्व हिंदू म्हणून ह्या मुंबईमध्ये सर्व रस्त्यावर उतरून ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन करू. याचा आम्ही सरकारला ह्यासाठी आम्ही विनंती करतो, ह्याचा मुळापर्यंत जावं आणि ह्या मुलाला जो भरले कुठचा राजकीय पक्षाचा त्याच्यावर वरदहस्त असू दे नसू दे किंवा कोण त्याच्या मागे मोठा गॉडफादर असू दे त्याचा छडा लावावा आणि या मुला कडक शासन करावं. नक्कीच विश्व हिंदू परिषदेच्या काही पदाधिकारी आहेत, ॲडव्होकेट, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हे प्रकरण समोर आलेलं आहे. काय नक्की आता ह्याच्यामध्ये काय मागणी असणार आहे आपली आणि कठोर शिक्षा होण्यासाठी कशी पावलं असणार? कठोर म्हणजे महिलांवर याहीपेक्षा भयानक अत्याचार होतच असतात, पण हे मुली कधी कधी सांगायला घाबरतात. पण आज पहिल्यांदा असं प्रकरण समोर आलेलं आहे. जसं आपलं नाशिक म्हणाल किंवा अमरावती म्हणाल, याच्यानंतर हे जे प्रकरण आलं आहे मुंबईतलं हे सर्वात पहिलं प्रकरण आजचं कॉर्पोरेट जे असं रजिस्टर झालेलं आहे. मी देवाभाऊंना आज विनंती करते की आपण महिलांसाठी जेवढे आपण संवेदनशील आहात याही पुढे राहाल आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी अजून कठोर कायदे तुम्ही कराल म्हणून. नाशिकमध्ये हे प्रकरण झालं, आता पुन्हा पुण्यामध्ये झाल्यानंतर आता पुन्हा मुंबईमध्ये देखील होत आहे. काय वाटतं जे कॉर्पोरेट एरिया आहे त्या ठिकाणी काही वेगळे यापेक्षा तर सध्या नियम आहेत, कमिटी आहे, पण यापेक्षा वेगळे नियम असावेत का? कारण का मुलींचा डाटा असतो, त्यांना परत हे मेसेज करणं. या आरोपीने देखील अगोदर 2 मुलींना असे मेसेज केले, त्यांनी त्याला ब्लॉक केलं, आताच प्रकरण ऐकायला मिळालं. काय वाटतं याबद्दल? काय वेगळे नियम असावे वेगळे किंवा काही असावं असं काय वाटतं तुम्हाला? नक्कीच, कारण मुली इंटरव्ह्यूसाठी जेव्हा जातात तेव्हा त्यांचे बायोडेटाज असतात, त्यांचे मोबाईल नंबर असतात, सगळी त्यांची हिस्ट्री असते. तर ज्या कंपनीमध्ये जातात त्या कंपनीने तो डेटा फार सिक्युअर करायला पाहिजे. हा कुठच्याही अशा व्यक्तीच्या हातात देता कामा नये. आत्ताच जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणामध्ये हिंदू मुलींना स्पेसिफिकली टार्गेट केलं गेलेलं आहे आणि यामुळे आता कॉर्पोरेटमध्ये सुद्धा एक वेगळा नियम लागू केला पाहिजे. जे अशा मानसिकतेचे लोक म्हणजे जिहादी मानसिकता आपण ज्याला म्हणतो की आताच तुम्ही ऐकलं असेल की हिंदू म्हणून बऱ्याचशा मुलींना मुस्लिम मुलं आवडतात, अशा पद्धतीचं जेव्हा वक्तव्य येतं म्हणजे हे खूप सिरियस आता झालेलं आहे की यापूर्वी या ओपनली बोललं जात नव्हतं. आज जेव्हा हे प्रकरण ओपन झालेलं आहे मग या प्रकरणाचं गांभीर्य हे मुलींनी पण घ्यायला पाहिजे आणि आता सकल हिंदू समाजाने पण घ्यायला पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये मी सर्व महिलांना विनंती करते की सर्वांनी एकजूट व्हा. जर अशी प्रकरणं वाढली तर याही पुढे आम्ही शांत बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये अशा मानसिकतेला आम्ही पुरून उत्तर देणार अशी मी विनंती करतो. ज्यांच्यासोबत असे काही प्रकार घडलेले आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल तक्रार दाखल करण्यासाठी किंवा काय त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? ज्या मुली शांत बसलेल्या आहेत, घाबरलेल्या आहेत, त्यांच्यासोबत प्रकार होऊन देखील घाबरतात, जसे की आता 2 मुली शांत राहिल्या, त्यांनी त्याला ब्लॉक करून विषय संपवून टाकला, पण असं होऊ नये म्हणून इतर मुलींना, इतर महिलांना तुम्ही काय आव्हान कराल? कधीही ब्लॉक करणं हा सोल्युशन असू शकत नाही. तुम्ही समोर येऊन अशा प्रकरणं जेव्हा समोर येतील तेव्हाच त्यांना आळा बसेल. आज तुम्ही तिकडे पाठी हटलास तर
तो मुलगा अजून काही मुलींना टार्गेट करू शकतो. आपण आपल्या भगिनीला वाचवण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. म्हणून मी सर्व महिलांना मुलींना विनंती करते की येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी एकत्र व्हा आणि असे मेसेजेस जर एखादी कोणताही मुलगा करत असेल तर त्याच्या विरुद्ध ताबडतोब आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार नोंदवा. असे जर प्रकरण कोणासोबत होत असेल तर तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या, तक्रार द्या आणि आमच्याशी संपर्क साधा, असं आव्हान देखील हिंदू ज्या परिषद असतील किंवा RSS असतील किंवा जे हिंदू संघटना आहेत त्यांच्या वतीनं इतर मुलींना जे आहे त्याचं आव्हान करण्यात आलं. त्यामात्र आता जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती कशाप्रकारे कारवाई होईल, यातून आणखी काय निष्पन्न होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन निशासोबत रणजित चिंगळे, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.